औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये दंगल, तोडफोड, जाळपोळ, त्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता, अनेक भागात संचारबंदी, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, 50 जण ताब्यात. नागपूरमधल्या दगडफेक जाळपोळीनंतर फडणवीस बावनकुळे यांच्यामध्ये महत्त्वाची पार पडली बैठक. मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री आज विधानसभेत देणार निवेदन. पोलिसांना सहकार्य करा, अफवांवरती विश्वास ठेवू नका. दंगलीनंतर फडणवीस आणि गडकरींचं नागपूरकरांना शांततेचं आवाहन. परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज बाहेरून आलेल्या लोकांनी दंगल घडवली. नागपूरमध्येचे आमदार प्रवीण दटके यांचा आरोप, तर मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे हे घडलं. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक, डीसीपी निकेतन कदम जखमी, धारदार शस्त्रानं हातावरती हल्ला. हाथ से बुलेट निकल. आणि सोबतच खुलताबाद नागपूरमधल्या दंगलीनंतर संभाजीनगरमध्ये हाय अलर्ट. औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरक्षा वाढवली. जागोजागी पोलिसांची नाकाबंदी.